आज आपण झटपट आणि कमी साहित्यामध्ये केक बनवणार आहोत। तर केक करण्याकरता सगळ्यात अगोदर आपण ज्या भांड्यामध्ये केक भाजून घ्यायचा आहे ते भांडं अगोदर आपल्याला कमी गॅसवरती गरम व्हायला ठेवायचं आहे। तर माझ्याकडे हे असं जुन्या पद्धतीचं ओव्हन आहे, तर ते मी गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही केकचं भांडं पण ठेवणार आहे। तर केकचं भांडं मी सध्या काढून घेतलेलं आहे आणि हे असंच ओव्हन गरम करायला ठेवून द्यायचं आहे। तर आता ह्या केकच्या भांड्याला आपण सगळ्यात अगोदर तेल लावून घ्यायचं आहे। तर आज कमीत कमी साहित्य वापरून कसा केक करायचा हे आपण बघूया। तर मी सुद्धा आज हा पहिल्यांदा अशा पद्धतीने केक बनवत आहे, कारण याच्या अगोदर मी साधंच क्रीम वगैरे न वापरता मी केक बनवलेले आहेत, पण असं क्रीम वापरून आणि क्रीम बीट करून मी पहिल्यांदा केक बनवत आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर हा केक करण्याकरता इथे मी 1 कप एवढं व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं कस्टर्ड पावडर टाकणार आहे। ही कस्टर्ड पावडर बनवताना मी त्याच्यामध्ये पिवळा कलर टाकलेला होता, म्हणजे लिक्विड कलर वापरलेला नाही आहे, तर पावडर कलर वापरलेला आहे। त्यामुळं तुम्हाला हे कस्टर्ड पावडर पांढऱ्या कलरचं दिसत आहे, म्हणजे याला पिवळा कलर आलेला नाही आहे। आता याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी मिक्स करू त्यावेळेस त्याचा कलर आपल्याला दिसून येतो। तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आता एका भांड्यामध्ये आपण हे केकचं प्रीमिक्स काढून घेऊया। आता ज्या भांड्याने आपण प्रीमिक्स मोजून घेतलेला आहे, म्हणजे ज्या कपाने किंवा वाटीने, तर त्याच्याबरोबर अर्ध्या प्रमाणात एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। म्हणजे 1 कप प्रीमिक्स असेल तर अर्धा कप एवढं पाणी घ्यायचं आहे, किंवा 1 वाटी जर प्रीमिक्स असेल तर अर्धा वाटी एवढं पाणी वापरायचं आहे। आणि पाणी थोडं थोडं टाकूनच आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणीही टाकायचं नाही। बॅटर तयार झाल्यानंतर त्याच्यात 1 टेबलस्पून एवढं तेल टाकून छान मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही इथं बघू शकता याच्यातलंही 2 टेबलस्पून एवढं पाणी उरलेलं आहे। तर केकच्या टिनला ज्याला तेल लावून ठेवलेलं होतं त्याच्यात आता मी थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे। मैदा टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला हे बॅटर टाकून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण 35 ते 40 मिनिटाकरता हा केक बेक करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता बॅटर अगदी मऊ सूत असं झालेलं आहे, कुठेही त्यात गुठळ्या वगैरे नाही आहेत। तर आता हे बॅटर अशा पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं, म्हणजे कडेपर्यंत केक छान सगळीकडे सारखा फुलल्या जातो। आता अगोदरच 10 मिनिटं मी हे ओव्हन फ्री हीट करून घेतलेला आहे, त्यामध्ये हे केकचं भांडं ठेवून आपण 35 ते 40 मिनिटाकरता हा केक बेक करून घ्यायचा आहे। 40 मिनिटानंतर हा केक मी काढून थोडासा थंड करून घेतलेला आहे। आता अगोदर कडेने असा मोकळा करून त्यानंतर आपण हा केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता केक अगदी कुठेही चिटकलेला नाही आहे किंवा मोडलेला नाही आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा, शेअर करा आणि सोबतच बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते। तर आता ह्या केकला मी चाकूच्या साहाय्याने थोडंसं अगोदर कट करून घेतलं आणि त्यानंतर त्या कट केलेल्या भागामध्ये दोरा घालून त्याचे 2 समान भाग करून घेतलेले आहेत। तुम्ही 3 लेयरमध्येही हा केक कट करून घेऊ शकता, पण मी खूप जास्त क्रीमचा वापर न करता हा केक बनवणार आहे, त्यामुळे मी याचे 2च भाग बनवलेले आहेत। तर आता हे बाजूला ठेवून आपण क्रीम व्हिप करून घेऊया। तर इथं मी नॉन डेअरी क्रीम वापरलेली आहे, तर इथं 1 कपाला थोडीशी कमी मी क्रीम घेतलेली आहे। आता ही क्रीम आपण चांगली बीट करून घ्यायची आहे। 1-2-3 मिनिटानंतर एकदा सगळीकडून क्रीम ही मिक्स करून घ्यायची, म्हणजे कढीची क्रीम पण छानपैकी व्हिप होते। आणि त्यानंतर परत याला 4 ते 5 मिनिटं मी व्हिप करून घेतलेला आहे। आता हा बाउल उलटा केला तरी ही क्रीम पडत नाही, म्हणजे आपली क्रीम तयार झालेली आहे। तर आता इथं मी 2 वाट्यामध्ये थोडी थोडी क्रीम डिझाईन बनवण्याकरता काढून घेतलेली आहे आणि राहिलेल्या क्रीममध्ये मी पिवळा कलर टाकून घेतलेला आहे। आता हा कलर फक्त आपल्याला ह्या क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, खूप जास्त वेळ याला बीट करायचं नाही। तर आता ह्या वाटीमध्ये काढलेल्या क्रीममध्ये पण कलर टाकून घ्यायचे। तर याच्यामध्ये मी हा रेड कलर टाकलेला आहे आणि हे 15 नंबरचं नूरचं नोझल आहे, त्याच्यामध्ये मी हे क्रीम भरून घेतलेली आहे। फुल तयार करण्याकरता ही क्रीम मी तयार केलेली आहे। तर आता दुसऱ्या वाटीतल्या क्रीममध्ये आपण थोडासा हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे। तर ह्या क्रीमचा वापर पानं बनवण्याकरता मी करणार आहे, तर अगदी थोडीशी अशी ही क्रीम मी तयार केलेली आहे।
ही क्रीम मी एका 40 नंबरच्या नूरच्या नोझलमध्ये भरून घेतलेली आहे आणि राहिलेली सगळी क्रीम स्टार नोझलच्या पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलेली आहे। आता ह्या केकवर सगळ्यात अगोदर साखरेचं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे केक छान ओलसर होतो आणि खाताना घशामध्ये अडकत नाही। आणि त्यानंतर आपण याला ही तयार केलेली पिवळ्या कलरची क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर दुसरी स्लाइस ठेवायची आहे। तर ह्या स्लाइसवर सुद्धा अगोदर साखरेचं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यावर राहिलेली क्रीम पसरून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी अगदी कमी क्रीमचा वापर करून हा केक तयार केलेला आहे आणि घरी आपण अशा पद्धतीने छोटे छोटे केक करून बघू शकतो आणि अशाच पद्धतीने हे केक आपण शिकूही शकतो। अगदी क्लास करायची सुद्धा गरज नाही, मी सुद्धा अजिबात क्लास वगैरे केलेला नाही आहे। तर आता स्टार नोझलच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने हे मोदकचं डिझाईन करून घेऊया आणि साइडनी पण थोडंसं डिझाईन करून घ्यायचं आहे। आता याच्यावर आपण थोडेसे फुलं करून घ्यायचे आहेत। हे जे लाल कलरचं क्रीम आपण तयार करून घेतलं होतं त्याचे मी फुलं तयार करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी क्लास न करताही आपण अशा पद्धतीने केक तयार करू शकतो आणि केकची एकदा छान प्रॅक्टिस झाली की आपल्याला चांगले केक करता येऊ शकतात, त्यामुळे कुठेही क्लास वगैरे करायची गरज नाही आहे। तर अशा पद्धतीने मी हे फुलं तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता याचे पानं पण थोडे तयार करून घ्यायचे। पानं तयार झाले की त्याच्यानंतर त्याच्यावर थोडेसे सिल्वर कलरचे बॉल आणि चॉकलेटची गोल्डन कलरची शेव टाकून घेतलेली आहे। तर साधा सोपा सिंपल करायला अगदी झटपट होणारा असा हा केक आज मी बनवला आहे। तो तुम्हाला आवडला की नाही हे नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।